हो, काय सांगणार मंत्री गिरीश महाजनांनी दावा केला आहे की महाविकास आघाडीचे आपले ठाकरे गटाचे उमेदवार जे आहेत विधान परिषदेचे ते आमच्या संपर्कात आहे, कारण ही निवडणूक एकतर्फी होणार आहे म्हणून तुमच्या उमेदवाराकडून त्यांना पाठिंबा दिला जाणार आहे असा दावा ते करत आहेत. नाही, त्यांनी काय दावा केला, त्यांनी काय म्हणायचं हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु मुळामध्ये आपण पाहिलं असेल तर ज्या दिवसापासून ही जळगाव जिल्ह्याची विधान परिषदेची उमेदवारी आणि निवडणूक जाहीर झाली त्या दिवसापासून ते वल्गना करत आहे की ही निवडणूक बिनविरोध होणार आहे, आम्हाला इथे नगरसेवकांचा पाठिंबा आहे, ही निवडणूक आम्हीच जिंकणार आहे. परंतु जसे जसे दिवस जवळ येत आहेत तसे आपण पाहिलं असेल तर अतिशय रंजक ही जळगाव जिल्ह्यातली विधान परिषद निवडणूक झालेली आहे. कालपर्यंत ते म्हणत होते की आम्हाला महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा काही फरक पडत नाही, अपक्षांचा काही फरक पडत नाही. आज तेच म्हणत आहेत की ते आम्हाला या ठिकाणी पाठिंबा दर्शवणार आहेत, आमच्या संपर्कात आहेत. मुळात विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आज गिरीश भाऊंच्या मतदारसंघामध्ये जामनेर आणि शेंदूरच्या सर्व नगरसेवकांना भेटले. सर्व नगरसेवकांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद देत शरद भाऊंना पाठिंबा देखील दर्शवलेला आहे. या ठिकाणी आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार शरद भाऊ पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व नगरपालिकेमध्ये जात आहे, सर्व नगरसेवक त्यांना पाठिंबा दर्शवत आहे. एकीकडे असं म्हणायचं की महाविकास आघाडीचा आम्हाला फरक पडत नाही, दुसरीकडे म्हणायचं की आमच्या संपर्कात आहे. अजून जशी जशी निवडणूक जवळ येईल तसे तसे मतदारांना संभ्रमात टाकण्यासाठी गिरीश भाऊ वेगवेगळे वक्तव्य करतील. परंतु मी आत्ताच आपल्या माध्यमातून सर्व मतदारांना सांगतो की आमच्या महाविकास आघाडीचा उमेदवार शरद भाऊ तायडे हे चांगला त्यांना प्रतिसाद मिळत आहे, ते सर्व मतदारांना भेटत आहे आणि ही निवडणूक होणे ही निश्चित आहे. आणि ज्या पद्धतीने मतदारांचा या ठिकाणी प्रतिसाद मिळत आहे त्यानुसार ही मतदान ज्या दिवशी होईल आणि ज्या दिवशी निकाल येईल तो निकाल देखील आश्चर्यकारक असेल असं मी तुम्हाला या माध्यमातून सांगतो. कारण अतिशय नाराजगी या ठिकाणी जिल्ह्यामध्ये नगरसेवकांची सत्ताधाऱ्यांवर आहे, या ठिकाणच्या मंत्र्यांवर आहे. खरं तर ते गिरीश भाऊ जसं सांगतायत की या ठिकाणी आमच्या संपर्कात महाविकास आघाडीचे अपक्ष उमेदवार आहेत. तुम्ही जर ते दुसऱ्या पक्ष उमेदवारांना विचारलं तर त्यांचंही मी आता थोड्या वेळापूर्वी एक बाईट ऐकलं की त्यांनी असं सांगितलं की आमच्या बाबतीत ते संभ्रम पसरवत आहेत. या ठिकाणी दुसऱ्या उमेदवारांच्या बाबतीत ऐकलं त्यांचंही बाईट ऐकलं तर ते पण सांगतायत की या ठिकाणी ते आमच्या बाबतीत संभ्रम पसरवत आहेत. मग असं संभ्रम पसरवण्यामागचं कारण काय? त्यांना या ठिकाणी आता या निवडणुकीची भीती वाटू लागली आहे का? खरं तर अतिशय रंजक ही निवडणूक या ठिकाणी होणार आहे आणि निश्चित आम्हाला खात्री की आमचे उमेदवार या ठिकाणी विजयी होतील. त्यांचेच नगरसेवक तुमच्या संपर्कात आहे का? जळगाव जिल्ह्यातल्या सर्वच नगरपालिकांमध्ये आमचे उमेदवार जाऊन आम्ही जाऊन मतदारांच्या भेटी घेतो आहे. तर आमच्यासोबत सर्व महाविकास आघाडीचे नेते या ठिकाणी मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. मतदार आम्हाला या ठिकाणी मतदान करण्याचं आश्वस्त करत आहेत आणि निश्चित सर्वच पक्षाच्या नगरसेवकांची आम्ही या ठिकाणी भेट घेत असून सर्वच पक्षाचे नगरसेवक या ठिकाणी अतिशय उत्स्फूर्त असा पाठिंबा देत आहेत. बहुत दुसरीकडे रेश्मा काळेंची उमेदवारी काय आहे, त्यांची बंडखोरी माघार होईल असं सांगितलं जातं. वेगवेगळ्या चर्चा नेमक्या सुरू आहेत. काय वाटतं तुम्हाला, काय परिणाम होईल? नाही, आता त्या महायुतीमधल्या घटक पक्षाच्या त्या उमेदवार त्यांनी त्या ठिकाणी बंडखोरी केली होती. मुळात बंडखोरीच का झाली होती याच्या मागचं कारण देखील शोधण्याचा इथे मोठा हा प्रश्न आहे. खरं तर त्यांच्या आपसापसातला नाराजी, एकमेकांना विश्वासात न घेता काम करणे, अतिशय मनमानी पद्धतीने भारतीय जनता पार्टी या ठिकाणी काम करते आणि त्याचाच उहापोह म्हणून किंवा त्याचाच परिणाम म्हणून या ठिकाणी बंडखोरी या जिल्ह्यामध्ये विधान परिषद निवडणुकीत झाली होती. परंतु आता त्यांच्या म्हणण्यानुसार ते पाठिंबा देणार आहे असं जरी म्हणत असले परंतु आतापर्यंत अजून तशी काही बातमी या ठिकाणी ऐकायला आलेली नाही आहे किंवा त्यांनी पाठिंबा दर्शवला असं देखील या ठिकाणी काही ऐकायला आलेलं नाही आहे. परंतु जे काही होईल त्यांचा आम्हाला या ठिकाणी आमच्या निवडणुकीवर काही परिणाम नाही. आम्ही मात्र ही निवडणूक लढण्यावरती ठाम आहोत. माघारीला का उशीर होतोय असं वाटतं मोदींच्या? त्यांनी म्हटलं होतं की आम्ही लगेच त्याचं माघार घेऊ, मात्र ते नॉटीच्या करून गेले. परत नाही, मी सांगितलंच ना की मुळात ते काय सांगतात त्याला काही अर्थ नाही आहे. परंतु खरी परिस्थिती काय असते आपण नाशिकच्या या सर्व प्रकरणावरून पाहिलं असेल. काय वाटतं आपल्याला, काय होऊ शकतं त्यावेळेला, कशामुळे विलंब? नाही, मी सांगतोय ना, हे आपसापसामधले त्यांचे मतभेद, एकमेकांना विश्वासात न घेता काम करणे, या ठिकाणी मनमानी पद्धतीने काम करणे, शिवसेनेच्या लोकांना विश्वासात न घेणे, असे एक ना अनेक कारणं आहेत. त्यामुळे या ठिकाणची बंडखोरी झालेली आहे आणि मला तर असं वाटतं की ती शमवण्यात त्यांना निश्चितच अपयश येईल आज तरी असं वाटतं आहे. तो काय सांगणार? आज गिरीश महाजनांनी म्हटलं आहे की महाविकास आघाडीचे उमेदवार आमच्या संपर्कात आहेत, कारण
त्यांना पण आता वाटतं की ही निवडणूक एकतर्फी होईल म्हणून ते आम्हाला पाठिंबा देतील असा दावा त्यांनी केला आहे. नाही, त्यांना वाटायला काय, त्यांनी जसं जेव्हा जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याला आम्ही प्रचाराला होतो, आम्ही नगरसेवकांच्या भेटीला होतो आणि योगायोग आम्ही जामनेरलाच होतो. त्यांचं जेव्हा वक्तव्याला तेव्हा जामनेरलाच होतो की आणि जामनेरचे जे नगरसेवक होते त्यांच्या आमची बैठक चालू होती तेव्हाच आम्हाला तिथे आलं. पण तेव्हाच आम्ही त्यांना सांगितलं की आणि संपर्कातला जो विषय तर काही दूरपर्यंत संबंध येत नाही त्यांच्या संपर्कात आमचा. उमेदवारी काय म्हणणार आहे? 100% कायम राहणार आहे, नक्की लढणार आहे आम्ही संपर्कात किंवा ते म्हणाले किंवा आता आम्हाला काही सपोर्टचा तो विषयच येत नाही. आम्ही निवडणूक लढणार आहे, लढून आम्ही जिंकणार आहे. तेवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आपल्याला. एकदम जोरात प्रतिसाद तर जोरात आहे. आमच्या आता 20 नगरपालिकांपैकी 14-15 नगरपालिका आमच्या झालेल्या आहे, 4-5 नगरपालिका आमच्या प्रचाराच्या बाकी आहे. गिरीश महाजनांच्या पक्षातले नगरसेवक काही नाराज तुमच्या संपर्कात आहेत का? बरेचसे आहे, काही नाही बरेचसे आहे संपर्कात. कुठल्या पक्षाच्या संपर्कात आहे? प्रत्येकाचे म्हणजे आहे संपर्कात, बरेचसे नगरसेवक संपर्कात आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.